गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आज आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे कुठला बेटा 4 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. पहिल्यांदा मी प्रत्येकाच्या नावाप्रमाणे काय काय एक्सप्लेनेशन आहे ते सांगून देतो. 4 बिट आहे म्हणून 4 फ्लिप फ्लॉप यूज केलेले आहेत. ठीक आहे. काउंटर आहे, काउंटर हा नेहमी क्लॉक पल्सेस काउंट करतो. 4 बिटचा आहे, 4 फ्लिप फ्लॉप आहे. 2:4 म्हणजे 16 क्लॉक पल्सेस याच्यामध्ये काउंट होणार आहे. किती क्लॉक पल्सेस बेटा? 16 क्लॉक पल्सेस याच्यामध्ये काउंट होणार आहे. पुढे असिंक्रोनस आहे. असिंक्रोनस म्हणजे एका फ्लिप फ्लॉपचा क्लॉक पल्स पुढच्याला दिलेला आहे, पुढच्या फ्लिप फ्लॉपचा त्याच्या पुढच्या लिहिलेले क्लॉक पल्सेस आणि पुन्हा याचे क्लॉक पल्सेस याच्या पुढे दिलेले. बायनरी अप काउंटर. बायनरी अप काउंटर म्हणजे इथे काउंटिंग बेटा तुमचं चॉबल 0 पासून चालू होईल, चॉबल 1 कडे जाईल. चॉबल 0 पासून चालू होईल, चॉबल 1 कडे जाईल. ठीक आहे. पुढचं आता सांगायला गेलं तर इथे 4 बिटचं आज घेतोय, उद्या 3 बिट आणि 2 बिटचा असेल. 4 बिटचा कन्सेप्ट जर व्यवस्थित कळाला, 4 बिटचा कन्सेप्ट जर व्यवस्थित कळाला तर 3 बिट 2 बिट तुम्हाला एकदम सोपं जातं. 3 बिट आणि 2 बिटचा काउंटर तुम्हाला एकदम इझी पडतो बेटा. ठीक आहे. बरं, आता इथे मी ब्लॉक डायग्राम काढेल, मग ट्रूथ टेबल आणि मग वेव्हफॉर्म काढेल, मग एक्सप्लेनेशन करेल बेटा. एक्सप्लेनेशन मध्ये काही विशेष नाहीये. पहिले तर 4 बिटचा आहे म्हणून 4 फ्लिप फ्लॉप आलेले. कंपल्सरी याच्यामध्ये आपला कुठला फ्लिप फ्लॉप यूज होतो बेटा? टोगल फ्लिप फ्लॉप असतो. ठीक आहे. प्रत्येक फ्लिप फ्लॉपला आपण नाव देऊ. फ्लिप फ्लॉप ए, फ्लिप फ्लॉप बी, ठीक आहे, फ्लिप फ्लॉप सी, त्याच्यानंतर फ्लिप फ्लॉप डी. फ्लिप फ्लॉप ए, फ्लिप फ्लॉप बी, फ्लिप फ्लॉप सी, फ्लिप फ्लॉप डी. टोगल ए QTA झालं, इथे Q येईल, इथे QA चा बार येतो. ठीक आहे. एक इनपुट 2 आउटपुट, इथे TB, इथं QB येईल, इथं QB चा बार येतो. त्याच्यानंतर इथे TC, इथं QC आणि QC चा बार येतो. इथं TD, इथं QD आणि QD चा बार. ठीक आहे. फाईन. टोगल फ्लिप फ्लॉप बद्दल झालं. त्याच्यानंतर बेटा इथे ना एक लॉजिक 1 इनपुट द्यायचं असतं. कुठलं? लॉजिक 1. लॉजिक 1 नावाचं इनपुट 4 जातं. ठीक आहे. काउंटरमध्ये हा कन्सेप्ट आहे. काउंटरमध्ये हा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. काउंटरमध्ये हा कन्सेप्ट आहे. हा इथे काय असेल बेटा? लॉजिक 1. लॉजिक 1. ठीक आहे. त्याच्यानंतर तसंच लॉजिक 0चा पण एक कन्सेप्ट आहे. जसं लॉजिक 1 होतं तसंच काय बेटा? लॉजिक 0 पण आहे. लॉजिक 0 पुन्हा सगळ्या फ्लिप फ्लॉपला असेल. सगळ्याच्या सगळ्या फ्लिप फ्लॉपला लॉजिक 1 पण आहे, लॉजिक 0 पण आहे. लॉजिक 1 लॉजिक 0 झालं. पुढे अतिशय महत्वाचं आता क्लॉक पल्सेस पहा. क्लॉक पल्सेस इथे एक दिला, याचा क्लॉक पल्स याच्या इनपुटला असेल. ठीक आहे. याचा क्लॉक पल्स याच्या इनपुटला असेल. फाईन. पहा म्हणजे इथून आउटपुट काढलं, याच्या आउटपुट म्हणून क्लॉक पल्स दिला, पुन्हा इथून आउटपुट काढलं, पुन्हा इथे इनपुट दिला, म्हणजे पहा याच्या आउटपुट पासून याच्या इनपुटला क्लॉक पल्स, याच्या आउटपुट पासून याच्या इनपुटला क्लॉक पल्स, पुन्हा इथून एक आउटपुट काढेल. ठीक आहे. आणि याच्या इनपुटला पुन्हा काय आला बेटा? क्लॉक पल्स आला. बरं, हा क्लॉक पल्स कुठला आहे तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय? तो म्हणजे कुठला आहे बेटा? निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. तो म्हणजे कुठला आहे? निगेटिव्ह एज ट्रिगर्ड आहे. म्हणजे हे तुमचे 4 आउटपुट झाले. हे तुमचे काय झाले बच्चा लोक? 4 आउटपुट. ही झाली तुमची ब्लॉक डायग्राम. ही काय झाली बेटा? ब्लॉक डायग्राम. कोणासाठी? कोणासाठी? 4 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. कोणासाठी बेटा? 4 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. कोणासाठी झाली बेटा? 4 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. ठीक आहे. आता जर याचा ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल स्टार्टिंगला इनिशियली अजूम करायचं. इनिशियली मी अजूम केलं की सगळेच्या सगळे क्लॉक पल्सेस काहीच लावलेले नाहीये, म्हणजे स्टार्टिंगला इनिशियली सगळ्याच्या सगळे 0 आहेत. बायनरी इक्विव्हॅलेंट पण माझा किती असेल? 0, पुन्हा 8, 4, 2, 1चं लॉजिक. ठीक आहे. पहिले सगळे सगळे इक्विव्हॅलेंट्स लिहून टाकू आपण. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि पुन्हा 0. हा शेवटचा कॉलम नाही लिहिला तरी चालतो. 0 0 पासून कुठे जाणार बेटा? 1 कडे. कसं? प्रत्येक निगेटिव्ह ट्रिगर्ड पहिले काय आउटपुट येईल बेटा? 0 0 0 1. त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या निगेटिव्ह ट्रिगर्डला 2 येईल, म्हणजे 2 साठी इथं 1 असेल, बाकी सगळीकडे 0 येईल. 3 साठी इथं 1 इथं 1, बाकी सगळेच्या सगळे 0. पुढच्या निगेटिव्ह ट्रिगर्डला 4 आउटपुट येईल, इथं 1 बाकी सगळे 0. त्याच्यानंतर पुढच्या निगेटिव्ह ट्रिगर्डला 5 इथं 1 इथं 1 बाकी सगळे 0. पुढे 6 म्हणजे इथं 1 इथं 1 बाकी सगळे 0. 7 म्हणजे इथं 1 इथं 1 इथं 1 बाकी सगळे 0. 8 म्हणजे इथं 1 येईल, बाकी सगळेच्या सगळे 0. ठीक आहे. पुढचा निगेटिव्ह ट्रिगर्ड 9 म्हणजे इथं 1 इथं 1 बाकी दोघी 0. 10 म्हणजे इथं 1 इथं 1 बाकी दोघं 0. ठीक आहे. 11 म्हणजे इथं 1 8 आणि 2 10 आणि 11 इथं 0. 12
1 1 0 0. 13 दाखवलं झालं 8 8 आणि 4 12 आणि 13. ठीक आहे. 14 कसं येईल बेटा 8 आणि 4 12 आणि 13 ते 0. त्याच्यानंतर 14 8 + 4 12 + 1 2 14. 15 1 1 1 1 0 0 पासून 1 1 कडे आलो. 0 0 पासून 1 1 कडे आलं आणि पुढचा पुन्हा निगेटिव्ह एज ट्रिगरला सगळेच्या सगळे 0 होतील आणि पुन्हा ही सायकल काय होईल बेटा रिपीट होईल. पुन्हा ही सायकल काय होईल रिपीट होईल. सोपं आहे बेटा, अवघड नाहीये. 4 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. ट्रूथ टेबल पण झाला, ब्लॉक डायग्राम पण झाली. ब्लॉक डायग्राम पण झाली, ट्रूथ टेबल पण झाला. ब्लॉक डायग्राम पण झाली, ट्रूथ टेबल पण झालं. आता त्याची वेव्हफॉर्म कशी काढायची. वेव्हफॉर्म काढण्याची पद्धत एकदम इझी आहे. फुल कॉन्सन्ट्रेशन द्या. सगळ्यात पहिले मला वेव्हफॉर्म निघेल बेटा. तुमची जी वेव्हफॉर्म येईल सगळ्यात पहिले ती क्यूएची येईल. क्यूएची वेव्हफॉर्म काढताना जिथून आता पहिला निगेटिव्ह एज ट्रिगर आलाय ना तिथून तुमची वेव्हफॉर्म चालू करायची. पुढच्या निगेटिव्ह एज ट्रिगरला खाली जाऊ द्यायची. पुढच्या निगेटिव्ह एज इथून चालू झाली, इथे खाली गेली. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा, त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली घ्या. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा, त्याच्या पुढच्या खाली यायला खाली घ्या. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा, त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली घ्या. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा, त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली घ्या. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा, त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला खाली घ्या. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा, पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला खाली घ्या. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू करा आणि सगळ्यात शेवटी पुन्हा त्याच्या निगेटिव्ह एजला खाली जाऊ द्या. क्यूए झालं. क्यूबीची आता कशी काढायची ते समजून घ्या. क्यूबीची पुन्हा याच्यावर डिपेंडेंट, आता याच्यावर डिपेंड करायचे. पहिल्या निगेटिव्ह एजला आता ह्या निगेटिव्ह एज पासून चालू, नीट लक्ष द्या. पुढच्या निगेटिव्ह एज पासून बंद वाढत जाते पा. पुढच्या निगेटिव्ह एज पासून बंद, पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एज पासून चालू, पुढच्या निगेटिव्ह एजला बंद, पुढच्या निगेटिव्ह एज पासून चालू. ठीक आहे. ह्या निगेटिव्ह एज पासून चालू, पुढच्या निगेटिव्ह एजला बंद. ठीक आहे. पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एजला चालू आणि त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला बंद. ठीक आहे. ही क्यूबीचं झालं. क्यूसी काढायला गेलं तर पुन्हा आता पहिल्या निगेटिव्ह आता जे आलंय ना त्याच्या पहिल्या निगेटिव्ह एज पासून चालू. ठीक आहे. त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला बंद, पुन्हा पुढच्या निगेटिव्ह एज पासून चालू, त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एजला बंद. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी क्यूडी काढताना आता पुन्हा पहिल्या निगेटिव्ह एज पासून चालू आणि त्याच्या पुढच्या निगेटिव्ह एज पासून बंद. ही झाली क्यूडीची वेव्हफॉर्म. क्यूए, क्यूबी, क्यूसी, क्यूडी कसं काढलंय कळालंय. इथं घेताना बेटा तुम्ही वरती एक लाईन, ही पण एक लाईन, ही पण एक लाईन, ही पण एक लाईन, ही पण वर्टिकली एक एक लाईन घ्या. ठीक आहे. थोडं खाली खाली काढ. तुम्हाला अशा आडव्या लाईनी आहेत बेटा बुक्समध्ये, अशा आडव्या लाईनी आहेत ना, तर त्याच्या अनुषंगाने एक 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 लाईन वरती जायचं. मला ही वेव्हफॉर्म काढून दाखवायची आहे होमवर्कसाठी. मला ही वेव्हफॉर्म काढून दाखवायची आहे बेटा. ठीक आहे. होमवर्कसाठी सगळ्यांनी वेव्हफॉर्म मला काढून दाखवायची आहे. हे झालं बेटा तुमचं 4 बिट सिंक्रोनस बायनरी ऑफ काउंटरची ब्लॉक डायग्राम. इकडे हे ट्रूथ टेबल आणि इकडे त्याची वेव्हफॉर्म. इकडे त्याची काय आली बेटा वेव्हफॉर्म. वरती पहिले 16 क्लॉक सायकल्स का आले, कारण की हा 4 बिटचा होता. किती क्लॉक पल्सेस काउंट करेल बेटा, 4 क्लॉक पल्सेस काउंट करेल, म्हणून हा 4 क्लॉक पल्सेस आलेले आहेत. काय आलं बेटा, ती त्याची ब्लॉक डायग्राम झाली. हे काय होतं याचं ब्लॉक डायग्राम, हे याचं काय होतं बेटा ब्लॉक डायग्राम. ठीक आहे. हा याचा ब्लॉक डायग्राम होता. त्याच्यानंतर हा याचा ट्रूथ टेबल होता, ट्रूथ टेबल आणि त्याच्यात तिकडे काय बेटा वेव्हफॉर्म आहे, त्याच्याच तिकडे काय आहे वेव्हफॉर्म. कळालंय बेटा पक्का. ओके. लिखापडीमध्ये बेटा स्टार्टिंगला इनिशियली सगळ्याच्या सगळे 0 असतात. मग पहिल्या एजला क्यूए माझा टोगल होतो. क्यूए काय सांगायचं टोगल होतं, म्हणून आउटपुट क्यूडी, क्यूसी, क्यूबी, क्यूए इज इक्वल टू 0001. पुढच्या निगेटिव्ह एजला 2 तुमचे टोगल होतात बेटा. 1चं 0 झाले, 0चं 1 झाले, म्हणजे 2 क्यूए पण टोगल होतं, क्यूबी पण टोगल होतं, म्हणून आउटपुट क्यूडी, क्यूसी, क्यूबी, क्यूए इज इक्वल टू 0010 असं येतं. लिखापडीमध्ये सांगतो बेटा काय लिहायचंय. पहिल्यांदा इनिशियली सगळे 0 आहेत. मग पहिल्यांदा फक्त क्यूए टोगल होतं, म्हणून आउटपुट माझं क्यूडी, क्यूसी, क्यूबी, क्यूए इज इक्वल टू 0001 येतं. सेकंड निगेटिव्ह एजमध्ये सेकंड निगेटिव्ह एज ट्रिगरला 2 टोगल होतात. क्यूए 1चं 0 झालंय आणि क्यूए 1चं 0 झालंय, क्यूबी 0चं 1 झालेलं आहे, म्हणून क्यूडी, क्यूसी, क्यूबी, क्यूए इज इक्वल टू 0010. दिस प्रोसेस विल गो ऑन कंटिन्यूइंग टिल क्यूडी, क्यूसी, क्यूबी, क्यूए इज इक्वल टू 411 इज इक्वल टू किती असेल बेटा 411 पर्यंत ही प्रोसेस तुमची कंटिन्यू होते. ही प्रोसेस तुमची कंटिन्यू होते. ठीक आहे. हे तुमचं खूप महत्वाचं कन्सेप्ट झालाय बेटा 4 बिट सिंक्रोनस
बायनरी अप काउंटर, 4 बिट असिंक्रोनस बायनरी अप काउंटर. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म शांततेत काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेव्हफॉर्म शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. शांततेमध्ये काढून घ्यायचं आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. एकदम शांततेमध्ये काढा बेटा, एकदम शांततेमध्ये काढायचं असतं. आणि अप काउंटर आहे पहा, 0 पासून 1 कडे गेलं. अजून एक सांगतो, अप काउंटर असेल ना बेटा ABCD असं लिहितात. डाऊन काउंटर असेल तर ABCD असं येतात. ठीक आहे. डाऊन काउंटरच्या वेळेस ABCD अशी येते. ठीक आहे. आणि इथे 1 पासून 0 कडे जाईल. चेंजेस काय होतात ते सांगतोय अप काउंटर डाऊन काउंटरमध्ये. ठीक आहे. घेणार आहे मी डाऊन काउंटर, पण आताच सांगून देतोय फक्त अप काउंटर डाऊन काउंटरमध्ये फरक कसा आहे. अपमध्ये ABCD असे येतात, डाऊन काउंटरमध्ये ABCD असे येतात. ठीक आहे. आणि 0 पासून 1 कडे जातं, त्याच्यामुळे डाऊनमध्ये 1 पासून 0 कडे येतं. ठीक आहे. चलो, अपेक्षा ठेवतो लिहून झालं असेल. तिघच्या तिघं लिहायचं आहे बेटा. ब्लॉक डायग्राम पण काढायचा आहे, ट्रूथ टेबल पण काढायची आहे आणि वेव्हफॉर्म पण काढायचं आहे. ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल, वेव्हफॉर्म. अपेक्षा ठेवतो झालं असेल. दाबा फिगर शोज 4 बिट asynchronous binary up counter. दाबा फिगर शोज 4 बिट asynchronous binary up counter. दाबा फिगर शोज 4 बिट asynchronous binary up counter. पुढचा पॉइंट, it consists of 4 flip-flops. It consists of 4 flip-flops which all are the toggle flip-flops. 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 Operation. All the flip-flops used are negative edge triggered. 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 Puts a point. Initially, let us assume that all the flip-flops are reset. Initially, let us assume that all the flip-flops are reset. Therefore, सगळे flip-flop reset आहेत. Therefore, QD, QC, QB, QA is equal to chobble 0. Is equal to chobble 0. QD, QC, QB, QA is equal to chobble 0. Puts a point. On the first negative edge of the clock, flip-flop A toggles. On the first negative edge of the clock, flip-flop A toggles. On the first negative edge of the clock, flip-flop A toggles. Therefore, QD, QC, QB, QA is equal to 0001. दिसतोय बेटा? QD, QC, QB, QA is equal to 0001. Is equal to 0001. Puts a point. On the second negative edge of the clock, flip-flop A and flip-flop B toggles. On the second negative edge of the clock, flip-flop A and flip-flop B toggles. On the second negative edge of the clock, flip-flop A and flip-flop B toggles. Flip-flop A and flip-flop B toggles. While flip-flop C and flip-flop D remains the same. While flip-flop C and flip-flop D remains the same. Therefore, QD, QC, QB, QA. Therefore, QD, QC, QB, QA is equal to 0010. Is equal to 0010. Is equal to 0010. शेवटचा point. And this process goes on continuing till. And this process goes on continuing till. And this process goes on continuing till QD, QC, QB, QA is equal to chobble 1. QD, QC, QB, QA is equal to chobble 1. Is equal to chobble 1. Is equal to काय बेटा chobble 1. ओके बच्चांनो, कळालंय? खूप महत्त्वाचा कन्सेप्ट झाला 4 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर. उद्या पुढचा कन्सेप्ट 3 बिट सिंक्रोनस बायनरी अप काउंटर आणि 2 बिट. 3 बिट पण घेईल, 2 बिट पण घेईल. हा जर कन्सेप्ट कळाला 3 बिट 2 बिट सोपं जातं बेटा. हा कन्सेप्ट कळाला 3 बिट 2 बिट एकदम सोपं जातं. दॅट्स ऑल बेटा. बाकी जाऊ द्या. थँक्यू. गुड डे.